श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तब्बल 6 महिने चाललेला आमच्या मित्रांचा प्लॅन आज फायनली एक्झिक्यूट झाला आणि आम्ही चाललो होतो अक्कलकोटला. पण त्यात एक विशेष बाब अशी की हे अनपेक्षित आहे, पण स्वामींनी बोलून ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि स्वामी माऊलींचं बोलून आल्याशिवाय तुम्हाला जाता येत नाही, हे पण तितकंच करायचे स्वामी भक्तांना माहीत आहे. गाडीमध्ये डिझेल काढलं आणि आम्ही 5 जण निघालो स्वामी दर्शनाला. भावानं का विशेष आहे हे तुम्हाला मी पुढे सांगतो. व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा, कारण खूप महत्त्वाचं आहे हे. आमचा प्रवास चालू झाला. आम्ही मालेवाडीतून निघालो होतो दुपारी 4:30-4च्या दरम्यान. आणि प्रवास हायवे असल्यामुळं मस्त झाला होता, चालू होता. आणि टोल नाक्यावर आम्ही थांबलो. इथं चहा नाश्ता घेतला. एक स्टॉप करणं गरजेचं होतं. तर गुळाचा चहा घेतल्यानंतर आम्ही पुढं आलो आणि इथं ह्या मित्रांचा स्टंट चालला होता. भावांनो, हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा. हायवेला दचका बसला किंवा काय, चुकून पाय निसटला, आयुष्याचा जीव घेणा खेळ हा त्यांना किती महागात पडेल, त्यांना नाही पण त्यांच्या कुटुंबाला किती महागात पडेल हे त्यांना कुठं माहीत आहे. कारण ते बघाय नसणारच, हे तितकंच खरं आहे. आम्ही त्यानंतर आलो सोलापूरमध्ये. तर फुटपाथवरच हा बाजार मांडला होता आणि त्यामुळे गर्दी खूप होती. आणि त्यामुळे आणि रस्त्याचं पुढं काम चालू असल्यामुळे रस्ता आम्हाला लवकर सापडला नाही. तरी पण आमचे मित्र, परम मित्र अमोल साहेब जे आहेत बँकमध्ये, त्यांनी इथे काम केलं असल्यामुळं त्यांनी आम्हाला सुखरूपपणे इथून बाहेर काढलं आणि मेन रोडला आम्ही लागलो. त्यानंतर इथं पण ट्रॅफिक लागलं होतं बऱ्यापैकी आणि आम्ही तिथून पण बाहेर पडलो. आणि अक्कलकोटमध्ये आम्ही 8:30पर्यंत पोचलो. 8:30पर्यंत पोचलो म्हटलं पहिल्यांदा गाडी पार्क करावी, कारण पार्किंग बाहेर मिळेल का आत मिळेल याची गॅरंटी नव्हती. आम्ही आत गेलो, गर्दी होती खूप. पहिल्यांदा म्हटलं आपण राहण्याची सोय करावी. राहण्याची सोय करण्यासाठी गेलो. यांना पहिल्यांदा म्हटलं थांबा आपण व्हिडिओ करूया. अमोलदादांनी पहिल्यांदा शाय झालेले, अजिबातच व्हिडिओमध्ये आले नाही. पण परत व्हिडिओ करायला आल्यावर म्हटले चला आता दिवसभर आपले 2 दिवस आपल्यासोबतच आहेत म्हटल्यावर तसं नियोजन चालेल. इथं बघितलं पण इथं रूम अवेलेबल नव्हती. त्यामुळं अमोलला बाहेर घालवलं एक रूम बघण्यासाठी आणि आम्ही इथं जवळपास कुठं आहे का बघायचं म्हणून, कारण गर्दी होती त्यामुळं रूम अवेलेबल नव्हत्या. बाहेर अमोल म्हटला बाहेर गेल्यावर की रूम आहे, आपण जाऊया तिकडे राहायला. कारण पण ते जवळ 1.5 किलोमीटर होतं. मग आम्ही अन्नछत्रामध्ये प्रसादासाठी थांबलो. आमचे कार्यकर्ते सगळे एवढ्या लांब आलो तर आपण प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. आम्ही 8:15 8:30च्या दरम्यान आम्ही अन्नछत्रामध्ये थांबलो होतो लाईनला. आणि एवढी गर्दी होती की त्याला लिमिट नाही. आम्हाला वाजले इथंच 11, 11, 11:15. पण स्वामींची लीला अशी आहे की सगळ्यांना व्यवस्थित आणि सुखरूपपणे महाप्रसादाचा लाभ घेता आला. आम्ही महाप्रसाद घेतला आणि महाप्रसाद घेतला इथं आम्ही. पण अमोलला अजून महाप्रसाद घ्यायलाच त्याचं चालू होतं, कारण तो सगळ्यात पाठीमागे राहिला होता लाईनमध्ये. आणि इथं आल्यानंतर स्वामींची मूर्ती बघितल्यानंतर डोळ्याला असं पारणं पिटण्यागतच दिसत होतं, कारण एकदम मस्त अशी मूर्ती होती. मित्रांनो, आलात तर कधी अन्नछत्रामध्ये 100% या प्रसादाचा आनंद घ्या. स्वामींची मूर्ती वगैरे बघितल्यानंतर खूप बरं वाटलं. पण इथं एक प्रॉब्लेम आहे की इथं अजिबात मोबाईलची रेंज चालत नाही. त्यामुळं जे तुम्ही डोनेट करता हे कॅशमध्येच घेऊन या, कारण इथं ऑनलाईन पेमेंट होत नाही. त्यानंतर आम्ही स्वामींच्या मूर्तीच्या तिथे जाऊन फोटो वगैरे काढले आणि दर्शनासाठी गेलो. पण 11:15 वाजलेले, म्हणजे त्या टायमात बंद होते. म्हटलं सकाळी लवकर यायचं आणि आम्ही चाललो रूम जवळच 1-1.5 किलोमीटर असल्यामुळं काय एवढा प्रॉब्लेम नव्हता. गाडीमध्ये बसून आम्ही निघालो. सकाळी लवकर 3:30 वाजता निघालो. आवरलं सगळ्यांनी. योगेश ध्यानमध्ये बसला होता. आम्ही लवकर निघालो. 4:45ला तर आम्ही मंदिराजवळ पोचलो होतो. गाडी वगैरे पार्क केली आणि म्हटलं पहिल्यांदा लवकरात लवकर चला, कारण काकड आरती चालू झालेली असेल. पण इथं आल्यानंतर बघितलं तर गर्दी बाहेर काहीच दिसली नाही. म्हटलं चला आपलं लवकर आरती तरी मिळेल, लवकरात लवकर दर्शन काय स्वामींच्या इथं तुम्ही भावानं कधी पण या, कितीही गर्दी असू दे, तुम्हाला दर्शन हे लवकरात लवकर 10 मिनिटातच मिळते. आणि आम्ही इथं आलो आणि काकड आरती आज चालू झाली. म्हटलं आता इथं थांबूनच स्वामींचं नामघोष करतच आपण थांबायचं, कारण आता
आरतीला तर आपल्याला आत जाता येत नाही आणि त्यात फॅन नसल्यामुळे एवढं उकडत होतं की लिमिटच नाही. आणि फायनली आम्हाला आत जायला योग मिळाला. मस्तपैकी इथं असं भारी केलेलं आहे की त्याला लिमिटच नाही. स्वामींचं दर्शन घेण्याचा योग आल्यामुळे आणि मनात स्वामींचंच नामस्मरण चालू होतं, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. आणि त्यात आमचे कार्यकर्ते पण खूप आता म्हटलं आता लवकरात लवकर जाऊन दर्शन घ्यावं असं त्यांचं चाललं होतं. तिथं जाताना छोटेसे फोटोशूट घेतले, कारण परत हे फोटो खूप महत्त्वाचे असतात भावानं. स्वामींना इथं परत स्वामीनामाचा जयघोष हा मनामध्ये चालूच होता, कारण गर्दी एवढी होती की त्याला लिमिट नव्हती. एवढे लोक कधी आले हेच कळालं नाही, कारण बाहेर तर कोण दिसत नव्हतं ना, आत तर तोबा गर्दी चालू होती. महिलांची एक लाईन आणि पुरुषांची एक लाईन असल्यामुळं ते बरं होतं. आणि दर्शन एकदम छान असं झालं. लहान मुलांचं भावानं खरंच इथं सगळीकडे, इथंच नाही सगळीकडे केलं तर लहान मुलांसाठी जरासं थोडंसं हाल होतं, पण ते काय नॅचरल आहे. गर्दी असते, सगळे दर्शनासाठी आलेले असतात आणि ही अफाट गर्दी स्वामींच्या दर्शनासाठी आली होती. खूप गर्दी होती, त्यामुळं पण एवढं विशेष आहे की इथं दर्शन एवढं फास्ट होतं की त्याला लिमिट नाही. एक 10 मिनटं आम्ही इथं स्वामींच्या नगरीमध्ये स्वामींच्या ठिकाणी बसलो आणि स्वामींना आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. तिथून आम्हाला म्हटलं की पहिल्यांदा आपण फोटो काढूया, पण इथं गर्दी एवढी होती की त्याला लिमिट नाही. पण त्यामध्ये पण स्वामींनी मार्ग दाखवला, आम्ही दर्शन घेतलं. तिथून बाहेर पडायचं म्हटलं आता. तिथून बाहेर पडलो आम्ही. 6:15 वाजले होते. आमचं दर्शन झालेलं होतं खूप छान असं. आणि आम्ही गाडीकडे निघालो आणि म्हटलं पहिल्यांदा इथं नाश्ता करायचं का काय करायचं, पण नाही म्हटले, मठामध्ये जायचं आपल्याला, स्वामींच्या समाधी मठाकडे जायचं होतं आम्हाला. आणि चुकून आम्ही गाडी लांबच लावली आणि मठाजवळ आलो. मठाजवळ आल्यानंतर दर्शन वगैरे आपलं छान इथं झालं, कारण बऱ्याच लोकांना माहीत नाही की स्वामींची समाधी इकडे ह्या साईडला आहे, त्यामुळे गर्दी खूप प्रमाणात कमी होती. त्यामुळे दर्शन वगैरे झालं. स्वामींनी जो रक्तचंदन लावत होते, तो रक्तचंदन वगैरे इथं ह्याच मठात आहे. स्वामी जे वापरत होते तो दंड इथंच आहे. स्वामींच्या पादुका ह्याच सोळाप्पा महाराजांच्या मठामध्ये असल्यामुळे हे पण खूप महत्त्वाचं आहे. सोळाप्पा महाराजांचे फोटो, त्यांच्या पूर्वजांचे फोटो वगैरे इथे लावलेले आहेत. स्वामींनी जी ज्या विहिरीत स्वामी रोज आंघोळ करायचे, ती विहीर इथं आहे. सोळाप्पा महाराजांच्या 5व्या वर्षाच्या येथे अजून राहतात. हेच ती विहीर, ज्या विहिरीमध्ये स्वामींनी जो दंड आहे तो प्रकट केला होता आणि ह्याच विहिरीमध्ये स्वामी रोज आंघोळ करत होते. त्यानंतर आम्ही पलीकडे इथं विहिरीच्या पलीकडच्या साईडला दुसरा एक मठ आहे. आम्ही त्या मठामध्ये गेलो. तिथं स्वामींचा ओरिजिनल फोटो आणि सोळाप्पा महाराजांचा पण फोटो आहे तिथं. आणि इथं प्रकट झालेला गणपती जो आहे, स्वयंभू गणपती, त्यांची पण प्रतिमा आहे, तिथं पण दर्शन घ्या. हा स्वामींचा ओरिजिनल फोटो आहे मित्रांनो. आणि हा स्वयंभू गणपतीचा फोटो आहे, स्वयंभू गणेशांचा. तिथलं दर्शन घेतलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो ना. अमोल साहेबांचा बघा फोटो, म्हणजे थांब म्हटले मी व्यवस्थित बसतो मग माझं व्हिडिओ घे, असं झालं. आणि आम्ही आनंदाने निघालो. आणि भावानं विशेष बाब सांगायची राहिली, आज मदर्स डे आहे आणि स्वामींचं दर्शन मिळालं म्हणजे माझ्या आईने मला दर्शन दिल्यागत झालं. कारण काय की मम्मी गेल्यापासून स्वामींनाच गुरुमाऊली मानतो मी, त्यामुळं स्वामींचं दर्शन हे होणं आणि अनपेक्षित मला माहीत नसताना होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण मला माहीत नव्हतं मदर्स डे आहे आणि त्यात स्वामींनी बोलवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. स्वामींचं दर्शन झालं आणि आम्ही वाटेतच पडतं विठ्ठल बिरदेव मंदिर हरेवाडी, तिथे आलो, दर्शन घेतलं. आणि त्यानंतर अमोल साहेब आणि हरीला आमच्या उसाचा रस प्यायचा होता, कारण 11-10:30 वाजत आलेले आणि खूप ह्युमिनिटी वाढत होती. त्यामुळं पहिल्यांदा उसाचा रस घेऊया म्हटलं. 2 लिटर उसाचा रस घेतला आणि आम्ही सर्वांनी मस्तपैकी तो संपवला. कारण शरीरात पाणी पिऊ वाटत नव्हतं आणि थोडंसं गार काहीतरी शरीरात जाणं गरजेचं होतं. त्यामुळं अमोलला म्हटलं पहिल्यांदा ग्लास घ्या आणि पहिल्यांदा भरा. 1 लिटर म्हणता 2 लिटर असा ज्यूस घेतला आणि मस्तपैकी पिलो आणि परतीचा प्रवास चालू केला. भावांनो, कशी वाटली ट्रिप सगळ्यांनी सांगा. स्वामींचं दर्शन वन डे ट्रिपमध्ये होतं, काय प्रॉब्लेम नाही. स्वतःची गाडी असली तर एकच नंबर, तुम्हाला जिथे पाहिजे तिथं थांबता येते. आणि बसनं जरी गेला, ट्रेननं जरी गेला तर वन डे ट्रिप होते भावांनो, काही प्रॉब्लेम नाही. श्री स्वामी समर्थ भावांनो. प्रत्येकाने
स्वामींना जाणं गरजेचंच आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब